गुड मॉर्निंग एव्हरीवन. माय सेल्फ मना सर. तर आपण बघूया जो चॅप्टर नंबर 5 आहे त्यामध्ये आज आपण लास्ट लेक्चर घेतोय. तर त्यामध्ये आपण एक्झाम्पल बघणार आहोत की आपणास विंटर 2014ला हे एक्झाम्पल विचारलं आहे की टॅन π/4 मायनस थिटा इज इक्वल टू काय पुट करायचं म्हणजे काय फाइंड करायचं 1 मायनस टॅन थिटा डिवायडेड बाय 1 प्लस टॅन थिटा हे आपणास काय करायचं आहे प्रूव्ह करायचं. तर त्या पद्धतीने आपण कशा पद्धतीने प्रूव्ह करू शकतो हे एक्झाम्पल. तर फर्स्टली आपण LHS घेऊया. तर आपण यामध्ये जर LHS घेतलं तर LHS इज इक्वल टू टॅन पाय डिवायडेड बाय 4 टॅन पाय डिवायडेड बाय 4 मायनस थिटा टॅन पाय डिवायडेड बाय 4 मायनस थिटा या पद्धतीने आपण काय करू व्हॅल्यू घेऊ. तर टॅन पाय डिवायडेड बाय 4 मायनस थिटा इज इक्वल टू तर याचं एक्सपान्शन आपण कशा पद्धतीने राईट डाऊन करू शकतो टॅन पाय मायनस थिटा याचं एक्सपान्शन आपण जो फॉर्म्युला आहे टॅन ए मायनस बी बरोबर टॅन ए मायनस बीचा फॉर्म्युला आहे की टॅन ए मायनस टॅन बी डिवायडेड बाय 1 प्लस टॅन ए इंटू टॅन बी. मग हा फॉर्म्युला यामध्ये यूज केला तरी एच्या जागेवर आहे फॉर एक्झाम्पल π/4 बरोबर. एच्या जागेवर व्हॅल्यू काय आहे π/4. त्याच पद्धतीनं बीच्या जागेवर व्हॅल्यू काय आहे थिटा. मग ही व्हॅल्यू जर त्या फॉर्म्युल्यामध्ये जर पुट केली टॅन ए मायनस बी या फॉर्म्युल्यामध्ये पुट केली तर टॅन ए मायनस बीचा फॉर्म्युला काय आहे टॅन ए मायनस टॅन बी बरोबर टॅन ए मायनस टॅन बी डिवायडेड बाय 1 प्लस टॅन ए इंटू टॅन बी. मग यामध्ये जर व्हॅल्यू पुट केली एच्या जागेवर जर π/4 पुट केला आणि बीच्या जागेवर जर थिटा पुट केलं तर ही व्हॅल्यू काय येईल टॅन π/4 मायनस टॅन थिटा डिवायडेड बाय 1 प्लस टॅन π/4 इंटू टॅन थिटा बरोबर. या पद्धतीने काय येईल ही व्हॅल्यू येईल. आता यामध्ये टॅन π/4 ही व्हॅल्यू काय असते तर π/4 मीन्स काय 45 डिग्री. ट्रिग्नोमेट्रीचा जो फॉर्म्युला आहे ट्रिग्नोमेट्री टॅन π/4 यास काय म्हणतात 45 डिग्री. मग टॅन 45 डिग्री ही व्हॅल्यू काय की टॅन 45 डिग्री ही व्हॅल्यू काय 1 म्हणजे हे काय होईल 1 मायनस टॅन थिटा बरोबर. हे काय होईल 1 मायनस टॅन थिटा डिवायडेड बाय 1 प्लस आता टॅन π/4 ची व्हॅल्यू 1 आणि ही टॅन थिटा ॲज इट इज 1 इंटू टॅन थिटा ही व्हॅल्यू काय इन टॅन थिटा म्हणजे 1 मायनस टॅन थिटा डिवायडेड बाय 1 प्लस टॅन थिटा म्हणजे जे अगोदर आलं आहे टॅन π/4 मायनस टॅन थिटा डिवायडेड बाय 1 प्लस टॅन π/4 इंटू टॅन थिटा यामध्ये टॅन π/4 ची व्हॅल्यू काय पुट करायची 1 पुट करायची बरोबर. या पद्धतीनं ही व्हॅल्यू पुट केल्यानंतर जे आपलं LHS आहे की टॅन π/4 मायनस थिटा ही व्हॅल्यू काय येईल 1 येईल. म्हणजे LHS इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण RHS लिहू शकतो. या पद्धतीनं ही व्हॅल्यू काय करायची फाइंड करायची. म्हणजे आपण टॅन π/4 मायनस थिटा यास काय लिहू शकतो 1 मायनस टॅन थिटा डिवायडेड बाय 1 प्लस टॅन थिटा. या पद्धतीनं एक्झाम्पल काय करायचं सॉल्व करायचं बरोबर. यानंतर समर 2016 हे एक्झाम्पल विचारलेलं आहे की इफ ए प्लस बीची व्हॅल्यू दिली π/4 ए प्लस बीची व्हॅल्यू काय दिली π/4 आणि शो दॅट काय करायचं ब्रॅकेटमध्ये 1 प्लस टॅन ए सेकंड ब्रॅकेटमध्ये 1 प्लस टॅन बी इज इक्वल टू 2. शो दॅट काय करायचं 1 प्लस टॅन ए सेकंड ब्रॅकेटमध्ये 1 प्लस टॅन बी इज इक्वल टू 2 हे आपण काय करायचं शो दॅट करायचं. तर गिवन व्हॅल्यू दिली आपल्याला ए प्लस बी बरोबर. आपल्याला गिवन व्हॅल्यू काय दिली ए प्लस बी. मग ए प्लस बी इज इक्वल टू काय दिलं आहे π/4 ए प्लस बी इज इक्वल टू काय दिलं π/4. मग त्याला काय करायचं बोथ साईडला काय करा टॅन अप्लाय करा. मग टेकिंग टँजंट रेशो ऑन बोथ साईडला काय अप्लाय करा
टॅन अप्लाय करा. मग बोथ साईडला जर टॅन अप्लाय केल्यानंतर मग बोथ साईडला टॅन लिहिल्यानंतर टॅन ए प्लस बी इज इक्वल टू टॅन पाय बाय 4 या पद्धतीने ही व्हॅल्यू येईल. बरोबर. मग टॅन पाय बाय 4 ही व्हॅल्यू काय आहे म्हणजे टॅन 45 ही व्हॅल्यू काय आहे 1 आहे. ही व्हॅल्यू काय आहे 1 आहे. मग टॅन 45 ही व्हॅल्यू काय आहे 1 आहे. ही व्हॅल्यू जर 1 लिहिल्यानंतर टॅन ए प्लस बी, आता टॅन ए प्लस बी बरोबर, टॅन ए प्लस बी याची व्हॅल्यू आपण लिहू शकतो. याची व्हॅल्यू काय आहे टॅन ए प्लस बीची व्हॅल्यू टॅन ए प्लस टॅन बी डिवायडेड बाय 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी या पद्धतीनं काय ही व्हॅल्यू येईल. मग ही व्हॅल्यू जर आपण यामध्ये लिहिली तर टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला यामध्ये यूज केला तो काय आला टॅन ए प्लस टॅन बी डिवायडेड बाय 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी इज इक्वल टू टॅन पाय बाय 4ची व्हॅल्यू काय आहे 1 ती यामध्ये पुट करा इज इक्वल टू काय येईल 1. मग हे जे डिनॉमिनेटर जे आहे काय आहे डिनॉमिनेटर जे आहे फॉर एक्झाम्पल एक मिनिट या पद्धतीने आपणास व्हॅल्यू दिली की इफ ए प्लस बी इज इक्वल टू पाय बाय 4 ही व्हॅल्यू दिली तर आपल्याला काय करायचं शो दॅट करायचं की 1 प्लस टॅन ए आणि इंटू 1 प्लस टॅन बी याची व्हॅल्यू काय प्रूव्ह करायची 2 आपणास दाखवायची. तर गिव्हन आपल्याला दिलं आहे की ए प्लस बी इज इक्वल टू आपणास काय दिलेली आहे पाय बाय 4 ही व्हॅल्यू दिलेली. तर टेकिंग टॅन्जंट रेशो ऑन बोथ साईड, टॅन्जंट रेशो जर घेतला बोथ साईडचा तर टॅन ए प्लस बी इज इक्वल टू काय लिहिता येईल आपणास टॅन पाय बाय 4 बरोबर. टॅन ए प्लस बी इज इक्वल टू काय लिहिता येईल टॅन पाय बाय 4. मग टॅन ए प्लस बी याच्यासाठी फॉर्म्युला यूज करा की टॅन ए प्लस बी याला काय लिहिता येईल म्हणजे टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला काय आहे टॅन ए प्लस टॅन बी डिवायडेड बाय 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. मग हा फॉर्म्युला यामध्ये जर पुट केला टॅन ए प्लस टॅन बी डिवायडेड बाय 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी इज इक्वल टू टॅन पाय बाय 4 बरोबर. टॅन पाय बाय 4 ही व्हॅल्यू जी आहे टॅन 45 ही व्हॅल्यू काय करा 1 पुट करा. मग टॅन ए प्लस टॅन बी डिवायडेड बाय 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी इज इक्वल टू काय येईल टॅन पाय बाय 4 इज इक्वल टू काय येईल टॅन पाय बाय 4 बरोबर. मग यानंतर नेक्स्ट काय करा जे 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी बरोबर 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी जे डिनॉमिनेटर होतं ते काय करा इकडे गेले एल एच एसला जो काय आहे डिवाइड आहे इकडे गेले आर एच एसला काय होईल मल्टिप्लाय होईल. मग 1 इंटू 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी म्हणजेच तीच व्हॅल्यू राहील 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी म्हणजे टॅन ए प्लस टॅन बी इज इक्वल टू काय लिहिता येईल इज इक्वल टू 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी म्हणजे टॅन ए प्लस टॅन बी प्लस टॅन ए इंटू टॅन बी इज इक्वल टू काय लिहिता येईल 1 लिहिता येईल. या पद्धतीने काय करायचे ही व्हॅल्यू काय करायची सॉल्व करायची. म्हणजेच आता इकडे बघा आपल्याला जे दिलं होतं आपल्याला काय प्रूव्ह करायचं 1 प्लस टॅन ए सेकंड ब्रॅकेटमध्ये 1 प्लस टॅन बी इज इक्वल टू काय पुट करायचं आपल्याला 2 फाईंड करायचं. मग यामध्ये काय करा ॲडिंग 1 ऑन बोथ साईड प्रत्येक साईडला काय करा 1 ॲड करा. तर मग यामध्ये जर केलं ॲड प्रत्येक साईडला तर 1 प्लस टॅन ए प्लस टॅन बी प्लस टॅन ए इंटू टॅन बी या पद्धतीनं आपण काय करू शकतो राईट डाऊन करू शकतो. त्याच पद्धतीने जे सेकंड जे आहे 1 प्लस 1 ते काय होईल ॲज इट इज राहील 1 प्लस 1 काय होईल ॲज इट इज राहील. मग फॅक्टरायझिंग ऑन एल एच एस काय करा फॅक्टराईज करा. तर म्हणजे ही व्हॅल्यू काय येईल 1 प्लस टॅन ए प्लस टॅन बी प्लस टॅन ए इंटू टॅन बी इज इक्वल टू काय येईल 2 येईल. मग फॅक्टरायझिंग ऑन एल एच एस फॅक्टराईज जर केलं तर ते काय येईल 1 ब्रॅकेटच्या बाहेर ब्रॅकेटमध्ये 1 प्लस टॅन ए प्लस टॅन बी ब्रॅकेटच्या बाहेर 1 प्लस टॅन ए इज इक्वल टू 2
मग 1 + tan a जे ब्रॅकेटमध्ये आलेले त्याच्या जागेवर एक व्हॅल्यू लिहा 1 + tan a आणि जे 1 + tan b त्याच्या जागेवर काय करा ते रिमेनिंग घ्या फॅक्टराईज पाडा म्हणजे 1 + tan a आणि 1 + tan b = आपण मग काय लिहू शकतो 2. या पद्धतीनं काय करायचं हे जे एक्झाम्पल आहे ते काय करा सॉल्व करा. त्यानंतर आपणास अजून एक एक्झाम्पल दिलं आहे की इफ tan a = 1/2 त्याच पद्धतीने tan b = 1/3 फाइंड tan a + b. tan a + b काय करायचं आपणास फाइंड करायचा. फर्स्टली काय करा tan a + b चा फॉर्म्युला राईट डाऊन करा. मग tan a + b चा फॉर्म्युला काय tan a + tan b / 1 - tan a × tan b. हा फॉर्म्युला पुट केल्यानंतर जे tan a ची व्हॅल्यू 1/2 आणि tan b ची व्हॅल्यू जी 1/3 ती यामध्ये पुट करा. म्हणजे सबस्टिट्यूटिंग फॉर tan a अँड tan b यामध्ये जर पुट केलं तर tan a + b बरोबर tan a + b = 1/2 + 1/3 / 1 - 1/2 × 1/3 या पद्धतीने काय होईल आपण राईट डाऊन करू शकतो. मग हे जर सिम्प्लिफाय केलं 1/2 + 1/3 हे जर सिम्प्लिफाय केलं तर हे काय येईल 3 + 2 3 × 1 3 + 2 × 1 2 3 + 2 / 6 / 1 - 1/6 मग ही 1 - 1/6 3 + 2 काय होईल 5 / 6 आणि हे जर आणखीन सिम्प्लिफाय केलं तर 6 - 1 काय येईल 5 5 / 6 मग 5 / 6 आणि 5 / 6 हे काय होईल आन्सर सेम म्हणजे ही व्हॅल्यू काय येते 1. या पद्धतीने आपण काय करू शकतो हे एक्झाम्पल काय करू शकतो सॉल्व करू शकतो. या पद्धतीनं एक सिम्पल एक्झाम्पल आहे. या पद्धतीने काय करायचे ते एक्झाम्पल स्टेप बाय स्टेप सॉल्व करायचे. एवढं काही अवघड नाही आहे. या पद्धतीने तुम्ही काय करू शकता ते एक्झाम्पल सॉल्व करू शकता. याच पद्धतीनं अजून एक एक्झाम्पल दिलं आहे की इफ tan x = 5 / 6 अँड tan y = 1 / 11 या पद्धतीने आपल्याला व्हॅल्यू दिली आणि प्रूव्ह दॅट काय करायचं x + y = π / 4 x + y याची व्हॅल्यू काय पुट करायची π / 4 युजिंग द रिलेशन. मग tan x + y आता इथं x + y दिलं x आणि y दिले म्हणून आपण tan x + y घेऊ. म्हणजे tan a + b चा फॉर्म्युला जो आहे त्यामध्ये a ची व्हॅल्यू x पुट करून b ची व्हॅल्यू y पुट करू. तर मग tan x + y चा फॉर्म्युला काय येईल त्या पद्धतीनं tan x + tan y / 1 - tan x × tan y या पद्धतीने. मग म्हणजे हा फॉर्म्युला आपण कशा पद्धतीने राईट डाऊन केला tan a + b हा जो फॉर्म्युला आहे tan a + tan b / 1 - tan a × tan b त्यामध्ये जे a ची व्हॅल्यू येते x पुट केली आणि जी y ची व्हॅल्यू येते जी b ची व्हॅल्यू येते y पुट केली. या पद्धतीनं आपण काय केलं ही व्हॅल्यू पुट केली. मग त्यानंतर आपण आज दिलं आहे की tan x ची व्हॅल्यू दिली tan y ची व्हॅल्यू दिली. मग सबस्टिट्यूटिंग फॉर tan x अँड tan y वी गेट tan x आणि tan y ची व्हॅल्यू आपणास यामध्ये दिली की tan x + y आपल्याला दिलं आहे tan x + y = काय दिलं आहे 5 / 6 tan x + y काय दिलं आहे 5 / 6 प्लस 1 / 11 1 / 11 म्हणजे tan x ची व्हॅल्यू दिली 5 / 6 प्लस tan y ची व्हॅल्यू दिली 1 / 11 डिवायडेड बाय 1 - tan x ची व्हॅल्यू 5 / 6 आणि tan y ची व्हॅल्यू 1 / 11. मग या पद्धतीनं जर सॉल्व केलं तर 11 × 5 काय होईल 55. या पद्धतीने क्रॉस मल्टिप्लिकेशन करा याचं 11 × 5 म्हणजे हे जर सॉल्व केलं तर 55 + 6 म्हणजे जे वरची जी व्हॅल्यू आहे 5 / 6 प्लस 1 / 11 याचं काय करा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. याचं काय करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग 5 / 6 प्लस 1 / 11 याचं जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 11 × 5 काय होईल 55 प्लस 6 × 1
6 डिवायडेड बाय 11 इंटू 6 काय होईल 66 डिवायडेड बाय 1 मायनस 5 डिवायडेड बाय 66. मग ही खालची जी व्हॅल्यू आहे त्याचं पण मल्टिप्लिकेशन करा. मग वरची जी व्हॅल्यू आली 61 डिवायडेड बाय 66 डिवायडेड बाय याचं जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 66 इंटू 1 काय येईल 66 मायनस 5 काय होईल 61 म्हणजे 61 डिवायडेड बाय 66 म्हणजे हे व्हॅल्यू काय येते 1 येते. बरोबर. या पद्धतीने ही व्हॅल्यू येईल. म्हणजे tan x प्लस वाय इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण 1 ही व्हॅल्यू कशाची आहे टॅनमध्ये tan पाय बाय 4ची. म्हणजेच ड्रॉपिंग टँजंट रेशो फॉर बोथ साईड जर घेतला तर एक्स प्लस वाय इज इक्वल टू पाय डिवायडेड बाय 4 डिग्री. या पद्धतीने आपण ही व्हॅल्यू काय करू शकतो राईट डाऊन करायचं आपणास फाइंड करायचा. फर्स्टली काय करा tan a प्लस बीचा फॉर्म्युला राईट डाऊन करा. मग tan a प्लस बीचा फॉर्म्युला काय tan a प्लस tan b डिवायडेड बाय 1 मायनस tan a इंटू tan b. हा फॉर्म्युला पुट केल्यानंतर जे tan a ची व्हॅल्यू आहे 1/2 आणि tan b ची व्हॅल्यू जी 1/3 ती यामध्ये पुट करा. म्हणजे सबस्टिट्यूटिंग फॉर tan a अँड tan b यामध्ये जर पुट केलं तर tan a प्लस b बरोबर tan a प्लस b इज इक्वल टू 1/2 प्लस 1/3 डिवायडेड बाय 1 मायनस 1/2 इंटू 1/3 या पद्धतीने काय होईल आपण राईट डाऊन करू शकतो. मग हे जर सिम्प्लिफाय केलं 1/2 प्लस 1/3 हे जर सिम्प्लिफाय केलं तर हे काय येईल 3 प्लस 2 3 इंटू 1 3 प्लस 2 इंटू 1 2 3 प्लस 2 डिवायडेड बाय 6 डिवायडेड बाय 1 मायनस 1/6 मग ही 1 मायनस 1/6 3 प्लस 2 काय होईल 5 डिवायडेड बाय 6 आणि हे जर आणखीन सिम्प्लिफाय केलं तर 6 मायनस 1 काय येईल 5 डिवायडेड बाय 6 मग 5 डिवायडेड बाय 6 आणि 5 डिवायडेड बाय 6 हे काय होईल आन्सर सेम म्हणजे ही व्हॅल्यू काय येते 1. या पद्धतीने आपण काय करू शकतो हे एक्झाम्पल काय करू शकतो सॉल्व करू शकतो. या पद्धतीने एक सिम्पल एक्झाम्पल आहे. या पद्धतीने काय करायचे ते एक्झाम्पल स्टेप बाय स्टेप सॉल्व करायचे. एवढं काही अवघड नाही आहे. या पद्धतीने तुम्ही काय करू शकता ते एक्झाम्पल सॉल्व करू शकता. याच पद्धतीनं अजून एक एक्झाम्पल दिलं आहे की इफ tan x इज इक्वल टू 5 डिवायडेड बाय 6 अँड tan y इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 11. या पद्धतीने आपल्याला व्हॅल्यू दिली आणि प्रूव्ह दॅट काय करायचं एक्स प्लस वाय इज इक्वल टू पाय डिवायडेड बाय 4. एक्स प्लस वाय याची व्हॅल्यू काय पुट करायची पाय डिवायडेड बाय 4 युजिंग द रिलेशन. मग tan x प्लस वाय आता इथं x प्लस वाय दिलं x आणि y दिले म्हणून आपण tan x प्लस वाय घेऊ. म्हणजे tan a प्लस बीचा फॉर्म्युला जो आहे त्यामध्ये a ची व्हॅल्यू x पुट करून b ची व्हॅल्यू y पुट करू. तर मग tan x प्लस वायचा फॉर्म्युला काय येईल त्या पद्धतीनं tan x प्लस tan y डिवायडेड बाय 1 मायनस tan x इंटू tan y या पद्धतीने. मग म्हणजे हा फॉर्म्युला आपण कशा पद्धतीने राईट डाऊन केला tan a प्लस बी हा जो फॉर्म्युला आहे tan a प्लस tan b डिवायडेड बाय 1 मायनस tan a इंटू tan b त्यामध्ये जे a ची व्हॅल्यू आहे ती x पुट केली आणि जी y ची व्हॅल्यू आहे ती काय जी b ची व्हॅल्यू आहे ती y पुट केली. या पद्धतीनं आपण काय केलं ही व्हॅल्यू पुट केली. मग त्यानंतर आपण आज दिलं आहे की tan x ची व्हॅल्यू दिली tan y ची व्हॅल्यू दिली. मग सबस्टिट्यूटिंग फॉर tan x अँड tan y वी गेट tan x आणि tan y ची व्हॅल्यू आपणास यामध्ये दिली की tan x प्लस वाय आपल्याला दिलं आहे tan x प्लस वाय इज इक्वल टू काय दिलं आहे 5 डिवायडेड बाय 6. tan x प्लस वाय काय दिलं आहे 5 डिवायडेड बाय 6 प्लस 1 डिवायडेड बाय 11 1 डिवायडेड बाय 11 म्हणजे tan x ची व्हॅल्यू दिली 5 डिवायडेड बाय 6 प्लस tan y ची व्हॅल्यू दिली 1 डिवायडेड बाय 11 डिवायडेड बाय 1 मायनस tan x ची व्हॅल्यू 5 डिवायडेड बाय 5 डिवायडेड बाय 6 आणि tan y ची व्हॅल्यू 1 डिवायडेड बाय 11. मग या पद्धतीनं जर सॉल्व केलं तर 11 इंटू 5 काय होईल 55. या पद्धतीने क्रॉस मल्टिप्लिकेशन करा याचं 11 इंटू 5 म्हणजे हे जर सॉल्व केलं तर 55 प्लस 6 म्हणजे जे वरची जी व्हॅल्यू आहे 5 डिवायडेड बाय 6 प्लस
1/11. याचं काय करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. याचं काय करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग 5/6 प्लस 1/11. याचं जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 11 × 5 काय होईल, 55 प्लस 6 × 1 6 डिवायडेड बाय 11 × 6 काय होईल, 66 डिवायडेड बाय 1 मायनस 5/66. मग ही खालची जी व्हॅल्यू आहे त्याचं पण मल्टिप्लिकेशन करा. मग वरची जी व्हॅल्यू आली 61/66 डिवायडेड बाय, याचं जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 66 × 1 काय येईल, 66 मायनस 5 काय होईल, 61 म्हणजे 61/66. म्हणजे हे व्हॅल्यू काय येते, 1 येते. बरोबर, या पद्धतीने ही व्हॅल्यू येईल. म्हणजे tan x + y = काय लिहू शकतो आपण, 1 ही व्हॅल्यू कशाची आहे टॅनमध्ये, tan π/4ची. म्हणजेच ड्रॉपिंग टँजंट रेशो फॉर बोथ साईड जर घेतला तर x + y = π/4 डिग्री. या पद्धतीने आपण ही व्हॅल्यू काय करू शकतो, राईट डाऊन करू शकतो. या पद्धतीचे एक्झाम्पल काय करायचे, सॉल्व करायचे. या पद्धतीचे एक्झाम्पल आपण सॉल्व करू शकतो. या पद्धतीनं इकडं बघा भरपूर एक्झाम्पल या पद्धतीचे दिलेले आहे. तर तो फॉर्म्युला घेऊन काय करायचे, त्यामध्ये व्हॅल्यू पुट करून हे एक्झाम्पल आपण काय करू शकतो, सॉल्व करू शकतो. त्याच पद्धतीनं एक्झाम्पल यामध्ये दिलं आहे बुकमध्ये, ते 1 बाय 1 तुम्ही काय करू शकता, सॉल्व करू शकता. आता यामध्ये नेक्स्ट विंटर 2011 यामध्ये विचारलेलं एक्झाम्पल ते आपण बघू की इफ ए अँड बी आर अप टू अँगल, ए आणि बी काय आहे, अप टू अँगल आहे, सच दॅट sin A = 5/13 दिलं आहे अँड cos B = -4/5 दिलं आहे. तर फाइंड tan A + B. बरोबर, tan A + B ची काय करायची, व्हॅल्यू काय करायची, फाइंड करायची. तर ती व्हॅल्यू आपण कशा पद्धतीनं फाइंड करू शकतो, तर यामध्ये बघा ए अँड बी आर अप टू अँगल दॅट इज दे आर ग्रेटर दॅन 90 डिग्री. अप टू अँगल म्हणजे काय आहे, ती 90 डिग्रीपेक्षा मोठे आणि 180पेक्षा लहान आहे. मग ए अँड बी आर अप टू अँगल दॅट इज दे आर ग्रेटर दॅन 90 डिग्री बट लेस दॅन 180 डिग्री. इन अदर वर्ड दे fail in second quadrant. Thus, in second quadrant, cos theta = negative and sin theta = positive. त्याच पद्धतीने tan theta = negative. मग यामध्ये जर बघितलं तर sin A ची व्हॅल्यू 5/13 दिली. त्याच पद्धतीने cos B ची व्हॅल्यू काय दिली आपणास, cos B ची व्हॅल्यू -4/, जेवण एक मिनिट. तर sin A = 5/13 आपणाला दिलेत आणि तो फाइंड काय करायचं, cos A. cos A ची व्हॅल्यू दिलेली नाही आहे तर ती काय करायची, फाइंड करायची. मग sin A = 5/13 दिलं आहे, टू फाइंड cos A. cos A फाइंड करायचा. वी यूज राईट अँगल ट्रायंगल. यामध्ये जर बघितलं राईट अँगल ट्रायंगलमध्ये तर या पद्धतीनं अँगल येईल. तर cos A ची व्हॅल्यू जर राईट अँगल ट्रायंगल पायथागोरस ट्रिपल जर फॉर्म्युला यामध्ये जर यूज केला तर cos A ची व्हॅल्यू काय येते, -12/13. बरोबर, त्यानंतर काय करा, tan A यामध्ये काय करा, व्हॅल्यू पुट करा. तर tan A = sin A/ cos A. यामध्ये जर व्हॅल्यू पुट केली तर sin A आपणास दिलेला आहे का, sin A ची व्हॅल्यू काय दिली, 5/13. त्याच पद्धतीनं cos A ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला -12/13. मग त्यामध्ये जर आपण ही व्हॅल्यू जर पुट केली, आपण ती व्हॅल्यू जर यामध्ये जर पुट केली तर ते काय येईल, इक्वेशन
5 डिवायडेड बाय 13 डिवायडेड बाय -12 डिवायडेड बाय 13. मग हे जर सिम्प्लिफाय केलं तर ते आपणास आन्सर काय येतं -5 डिवायडेड बाय 12. बरोबर. या पद्धतीनं आपण tan a ची व्हॅल्यू आपण फाइंड करू शकतो. नेक्स्ट याच पद्धतीने काय करायचं, ज्या पद्धतीनं सिमिलरली tan a ची व्हॅल्यू फाइंड केली त्याच पद्धतीनं tan b ची व्हॅल्यू फाइंड करायची. त्यामध्ये जे पायथागोरसचा प्रमेय ट्रिपलेट जे आहे त्यामध्ये त्या पद्धतीनं व्हॅल्यू लिहून tan b ची व्हॅल्यू फाइंड करायची. मग tan b ची व्हॅल्यू त्याच पद्धतीने काय येते -3 डिवायडेड बाय 4. बरोबर. मग ही जी tan a आणि tan b जी व्हॅल्यू आहे ती काय करायची, जो आपला फॉर्म्युला जो आहे tan a प्लस बीचा फॉर्म्युला काय आहे, tan a प्लस बीचा फॉर्म्युला की tan a प्लस tan b डिवायडेड बाय 1 मायनस tan a इंटू tan b. त्यामध्ये tan a आणि tan b ची व्हॅल्यू काय करा पुट करा. tan a ची व्हॅल्यू -5 डिवायडेड बाय 12 आणि tan b ची व्हॅल्यू -3 डिवायडेड बाय 4. ही पुट जर केली तर tan a प्लस b इज इक्वल टू काय येईल -5 डिवायडेड बाय 12 प्लस -3 डिवायडेड बाय 4 डिवायडेड बाय 1 मायनस ब्रॅकेटमध्ये -5 डिवायडेड बाय 12 परत सेकंड ब्रॅकेटमध्ये -3 डिवायडेड बाय 4. हे जर सिम्प्लिफाय केलं प्लस मायनस काय होणार आहे मायनस होणार आहे. तर हे जर सिम्प्लिफाय केलं तर ते काय येईल -5 डिवायडेड बाय 12 -3 डिवायडेड बाय 4 डिवायडेड बाय 1 मायनस. आता इथं काय मायनस 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 काय होणार मायनस 1 मायनस काय होतील, हे जर मल्टिप्लाय केलं 5 डिवायडेड बाय 12 आणि 3 डिवायडेड बाय 4 डिवायडेड बाय 12 तर ते काय येईल 15 डिवायडेड बाय 48 येईल. म्हणजे 1 मायनस 15 डिवायडेड बाय 48 येईल. त्यानंतर हे सिम्प्लिफाय करा. सिम्प्लिफाय करताना म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. हे जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर आपला लास्ट आन्सर येत आहे -56 डिवायडेड बाय 33. या पद्धतीने काय करायचं आहे, हे जे एक्झाम्पल आहे या पद्धतीनं सॉल्व करायचे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले माहीत पाहिजे. त्यानंतर काय करायचं, त्यामध्ये ज्या गिवन दिलेले व्हॅल्यू आहे ते काय करायचे फक्त त्या फॉर्म्युलेत पुट करायचं आणि लास्टमध्ये काय करायचं हे सिम्प्लिफाय करायचं. ओके. नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचे एक्झाम्पल बघूया. ओके. थँक्यू.